आत्या पाणी प्या. आले का हे लोक? बाई कवायची हो घरातली सगळी मंडळी, कवर वाट पाहायची माणसानं काय माहिती. काय वाटत्या, काय वाटतं तुम्हाला? राणीला अटक होईल का? तिचं मला नाही माहिती, पण आहे ना आपल्या अख्ख्या खानदानाला अटक झाली पाहिजे, त्यात बी मला सोडून. का? हा, मेंदून चालवणाऱ्याची शिक्षा झाली असते ना तर पहिली आपल्या घरातल्यांना अटक झाली असती. आणि त्यात ती लाली पण आलीच. ज्याच्यापासून लांब जायचं त्यालाच मिठी मारायला जातीय. मी काय म्हणजे आत्या, हे दोघेही जर निघून गेले ना घरातून त्यालाही बरं होईल बघा. हा, तुला पण पहिले आत टाकली पाहिजे. आणि तुझं तोंड हे चांगलं चुरू 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 चालतंय ना, ते चांगलं सडकून काढलं पाहिजे. हाय का आत्या? आली का माझ्यावर गाडी? तुम्हाला जवळ तेव्हा मीच बरी दिसती हो. बाई तुमच्या ना नादाला लागण्यातच काही अर्थ नाहीये. एवढी मी स्वयंपाकघरात तंगडी तोडत गेले, तुम्हाला पाणी पाहिजे होतं म्हणून तांब्याभर पाणी आणलं माठातलं गार गार. मला वाटलं होतं माझ्या बाजूने बोलाल, तुमचं वेगळंच. जावा तिकडच, तुमचं आपलं काहीतरीच असतं. येऊन जाऊन माझ्यावरच घसरतीये गाडी. एवढा त्रास झाला हिला. आली वाटतं घरातली माणसं. बाई हाय का लाली पण दिसतीये. अटक नाही झाली वाटतं हिला म्हणजे. काय बाई शी. पाणी आणा कोणीतरी. हा हा आणते आणते. फुलत आहे पाणी आणू का? का आणते वय ग? आणू का? मी आणते. अय कुठं? यांनी काय सांगितलं होतं ऐकलं नाही का? त्यांना तुझ्या हातचं काही बी नकोय. जे काय द्यायचं ते आमचं आम्ही दोघी देऊ. फुलत आहे पाणी आणते का आणू? असं काय झालंय पोलीस स्टेशनात का सगळ्यांना हिच्या हातचं चालायला लागलंय ते? हा वयो अटक करायला नेली होती हिला का चौकशी करायला नेली होती? ए शांतपणे पाणी पिऊ का मी? तुला आणायला सांगितलं, तुझं बोर्ड हाल ना. पाणी पिऊ दे व्यवस्थित. बस बरं इकडं. लाले लई भोगलेस ग तू. तुझ्यावर दया दाखवावी तेवढी कमीच आहे बघ. पण मला सांग, तू असा कसा कोणावर विश्वास ठेवलास ग? आता काय माहित होतं आपल्या ओळखीतला माणूस आपल्याशी असं काहीतरी वागल. बघितलं ना कसा वागला माझ्याशी. मला लई मारलं त्यानं. बाई मारलं म्हणजे कोण मारत होतं नक्की? काय झालं होतं? तुला काय करायचं का? तिचं तुला काय पटतच नाही आधी तर. गोपाळ, मान्य आहे मला, तुझे मागले दिवस लय अवघड गेले. पण लालीन लय सोसले यार. पाहिलेस का तू पोलीस स्टेशनला? मला काय वाटतं, मागले सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा. आपण कशी नव्याने सुरुवात करू? अहो दुकान गेले हातात ना. लालजींच्या खुनाच्या आरोपाखाली विश्वास माझ्यावरचा, दुकान सगळं सगळं हातात नाही गेले. कोण कसा विश्वास ठेवला आता? ह्यो पुन्हा इकडे काय करतोय आता? या घराचा उमरा ओलांडायचा नाही. काय निर्लज्ज माणसं यार तुम्ही. हा, इथं येऊ नका बजावलं ना तरी परत परत तोंड घेऊन समोर येत आहे माझ्या. आप्पा असं नका ना बोलू माझ्या आई वडिलांशी. त्यांची चूक झाली असेल पण म्हणून असा अपमान नका न करू.
मी या घरची सून आहे, म्हणजे माझं आणि यांचं नातं संपलं असं नाही ना होत. विचार तुझ्या आई बापाला विचार. तू नसताना आमचे, माझ्या पोराची, तुझ्या नवऱ्याची म्हणजे किती माप काढली. आणि ते काय कमी होतं म्हणून भर कोर्टामध्ये आमच्या घराण्याची बेआबरू केली. सगळा गाव जमा केला आणि पेटून घेत होता स्वतःला. मी या दोघांना माफ नाही करणार. आप्पा, त्यांची लेक गायब झाली होती, ती जिवंत आहे का मेली हे माहित नव्हतं त्यांना. तर त्या युगंधरनं पुरावेच असे पेरून ठेवले होते ह्यांच्या विरोधात. का कुणाला पण असंच वाटेल का ह्यांनीच माझं काहीतरी केलंय. मग हे तर आई वडील आहेत ना, ह्यांना असं वाटणं साहजिकच आहे ना. तरी पण ह्यांच्याकडून जी काही चूक झाली असेल, तुमचा अपमान केला असेल त्यांनी, तर मी तुमचे हात जोडून माफी मागते. तुम्हाला हे आपल्या घरात आलेले नको आहेत ना, उंबरठा नाही ओलांडणारे. पण तुम्ही शांत व्हा. तुम्ही सगळे आज जा, मी माझ्या आई तात्यांना समजवते. चला. लाले, तू कशी आहेस पोरी? तुला यांनी त्रास तर दिला नाही ना? लाले, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मला काय होतंय, ठणठणीत तुमच्या समोर बसले का नाही, उगाच माझी काळजी करत इथं येत आहे अपमान करून घ्यायला. अगं, आम्हाला कळलं की तुला पोलीस स्टेशनला बोलवलंय आणि त्या काळजीपोटी राहवलंच नाही बघ. तुला पोलीस पकडून तर नेणार नाहीत ना लाले? अगं नाही आय, असं काय नाही होणार. तुम्ही पण ना कोणाचं तरी काहीतरी ऐकताय आणि त्रास करून घेताय. काय नाही होणार मला. आणि माझं सासर, माझं सगळं कुटुंब, माझा नवरा सगळे आहेत की माझ्यासोबत. नका काळजी करू. अगं, कशी काळजी करू नकोस, सांग ना. आत्ता कुठं तू कशा कशातनं बाहेर पडली आहेस तर? हा तात्या, मला तुमची काळजी कळते, पण असं काळजीपोटी सारखं सारखं इथं याल तर आप्पा सारखं अपमान करतील तुमचा. आणि मला नाही सहन होणार ते. तुम्हाला मला भेटायचं वाटलं ना, मला सांगत जा, मी येते तुम्हाला भेटायला. पण तुम्ही नका इथं येऊ. ठीक आहे, तू म्हणशील तसं. बस बर, चला येतो आम्ही. चला. माफ करा आहे तात्या मला. माझ्या नवऱ्याला अद्दल घडवायच्या खेळात मी तुम्हाला लय दुखवलंय, लय त्रास दिलाय. पण परत नाही होऊ देणार त्रास तुम्हाला.